आजची शिवर रोष शन्नाच्या पहिलीची शिवर आहे. तर दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये मी शोफार बद्दल बात करेन. पण पहिली भाग जी बात करणार आहे ती दुसऱ्या भागाबरोबर त्याचा जॉईंट आहे त्याच्याबद्दल. पण पहिल्या भागामध्ये मी चालू करायच्या पहिले मला एक प्रश्न आलेला आणि तो प्रश्न असा होता, एलूल महिन्यामध्ये योम किप्पूर पर्यंत किंवा होशाना रब्बा पर्यंत, सिम्खात तोरा पर्यंत तेलीमचा एक टप्पा वाचले जातो आणि ही चांगली कस्टम आहे. हा टप्पा 27 काफ जाईनचा टप्पा आहे. प्रश्न विचारला, हा टप्पा का वाचले जातो आणि हा टप्पा वर्षभर वाचू शकतो काय? हे समजायला असा समजू शकतो. तेलीमचा हा टप्पा 27वा टप्पा काफ जाईन याला बोलतात लेदावित हशेम ओरी वेशी. आणि कस्टम आहे नमाज झाल्यावरती रोज एलूलच्या महिन्यामध्ये आणि तिसरेच्या महिन्यामध्ये सिम्खात तोरापर्यंत, होशाना रब्बापर्यंत हा वाचलेला टप्पा शुभ मानले जातो. का शुभ मानले जातो? त्याचं कारण असं आहे, ह्या टप्प्यामध्ये हे आता सण येतील आपली रोश शना, योम किप्पूर, सुक्कोत, होशाना रब्बा, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये हिंट आहे. दुसरा म्हणजे त्याच्याहून इम्पॉर्टंट रिझन म्हणजे एलूलच्या महिन्यामध्ये आपण सेलिखोत करतो आणि सेलिखोत मध्ये माफी मागण्यासाठी आपण युद गिमेल मिदोत बोलतो. ह्याला बोलतात युद गिमेल मिदोत रहामीम. हा माझ्याकडे इंग्लिश हिब्रू सेलिखोत आहे, मी या कॅमेरामध्ये दाखवलोय. आणि इथे युद गिमेल मिदोत आपण कधी बोलतो? जेव्हा आपल्याला खुदाकडनं रहामीम, मर्सी पाहिजे असते तेव्हा हा बोलले जातो. पण युद गिमेल मिदोत आपण असे बोलतो, वया वो हशेम आल पाना वैकरा, आणि नंतर मग बोलतो हशेम हशेम केल रखूम वे खानून एरेक अपाइम वे राफ खेसेत वे मेत नौचर खेसेत ला अलाफिम नौ से आऊन वाफेशा वे खाता वे नाके. याच्याबरोबर एक शिवर देऊ शकतो. पण आता माझा आजचा टॉपिक वेगळा आहे, म्हणून शॉर्ट मध्ये ही युद गिमेल मिदोत हे 13 शब्द बोलून हशेम कडनं आपण मर्सी, हशेमची मर्सी मागतो. मर्सी इंग्लिश शब्द आहे, दया. दया. हशेमची दया मागतो. थँक्यू गॅब्रिएल. आणि ह्या 13 याच्या शब्दांमधनं खुदाकडनं आपण खुद्याची दया आपल्यावरती घेतो. पण हे युद गिमेल मिदोत आपण शाखरीत मध्ये पण बोलतो, पण ही फक्त जेव्हा मिन्यान असली तेव्हा बोलले जातात. मिन्यान नसली तर हे युद गिमेल मिदोत हे शब्द बोलू नाही शकत. आपण सुनता झाल्यावर जेव्हा मोएल सुनता करतो, ताबडतोब सुनता झाल्यावरती आविया बेन ब्राखा करतो शेखियानीची, आणि पब्लिक हे युद गिमेल मिदोत बोलतात, कारण ती दया आपल्यावरती त्या टायमाला येते. असे टाइम असतं, त्याला बोलतात एत रचून. त्या टायमामध्ये ही दया आपल्यावरती आपण घेतो, खुदाची दया आपल्यावरती घेतो. आणि जर मिन्यान नसली तर ह्या युद गिमेलच्या ऐवजी हा 27वा टप्पा बोलू शकतो, कारण ह्या 27व्या टप्प्यामध्ये खुदाचं नाव 13 वेळा आहे. जसं 13 वेळा युद गिमेल मिदोत आहेत,
ऑफ राखामीम, ऑफ ज्याच्यावरती आपण आपल्यावरती दया घेतो, खुदाची दया आपल्यावरती घेतो, तशी ह्या काफ जाईन ह्या साम हा तेलीमचा टप्पा वाचला तर आपण खुदाची दया आपल्यावरती घेतो. ह्याच्यामध्ये अजून असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये रोश हशाना, योम किप्पूर, सुक्कोत त्याच्याबद्दल हिंट दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये पण मला जास्त जायचं नाही, 10 मिनिटं ऑलरेडी जातात. पण एक इन 2 मिनिट्स 2 मिनिटामध्ये लेदावित हशेम ओरी ओरी म्हणजे लाईट, आणि इथे रोश हशानाच्या बद्दल बोललेलं गेलेले आहे. रोश हशाना अशा दिवशी पडतो जिथं चंद्र दिसत नाही आपल्याला. चंद्राचा वॅनिंग असतो आणि वॅक्सिंग असतो. इंग्लिशमध्ये त्याला वॅनिंग ऑफ द मून आणि वॅक्सिंग ऑफ द मून. चंद्र स्टार्टिंग ऑफ द मंथला एकदम दिसत नाही, कमी असतो, आणि नंतर मग मोठा मोठा होतो. महिन्याच्या मध्ये सगळ्यात मोठा असतो 15 तारखेला, आणि नंतर मग परत खालती 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 होऊन जातो, आणि परत रोश खोदेशच्या वेळेला चंद्र दिसत नाही, आणि म्हणून चंद्राची लाईट नसते, चंद्राची पॉवर नसते रोश खोदेशच्या वेळेला. रोश हशाना हा एकच सण आहे जो रोश चंद्र नसताना येतो. दुसरी सगळे सण शाबुओत 6व्या दिवशी येतो, जिथे चंद्र असतो हाफ. पेसाख सुक्कोत 15व्या दिवशी असतात, चंद्र पुरा असतो. योम किप्पूर 10व्या दिवशी येतो, चंद्र अर्धा असतो. पण रोश हशानाला चंद्र नसतो, म्हणून त्या चंद्राची लाईट नसते रात्री. आणि म्हणून दाविदा मेलेक बोलतात, लेदावित हशेम ओरी, हशेम तू माझी लाईट आहेस. आणि इशी म्हणजे सॅल्वेशन, येशुआ आपण बोलतो त्याला, गेऊला बोलतात, अजून त्याला शब्द आहे. आणि आपण आमिदामध्ये बोलतो की लिशवात का की विनू हशेम. आणि येशुआ आपले पाप माफ होतात किप्पूरला, आणि त्याला इशी बोलतात. तर मी पटकन ही तेलीम वाचतो आणि त्याच्यामध्ये काउंट करतो 13 वेळा. किती 13 वेळा हशेमचं नाव आहे. 13 वेळा दाविदा मेलेकच्या ह्या तेलीमच्या टप्प्यामध्ये 13 वेळा हशेमचं नाव आहे, देवाचं नाव आहे. आणि जिथे आपण 13 ॲट्रिब्यूट्स ऑफ मर्सी जे आपण सिलिखोतमध्ये आणि दररोज शाखरीतमध्ये जेव्हा ताखनून बोलतो तेव्हा आपण ही बोलतो हशेम हशेम केल राखून खानून, करस्पॉन्डिंग टू दॅट ह्या तेलीमध्ये 13 वेळा हशेमचं नाव आहे. तर मी माझ्या बोटांनी काउंट करीन 13 वेळा. हा असा लेदावित आदोनाय ओरी वेशी मिमी इरा, आदोनाय माओज खायाय मिमी एफखाद, बिक्रोब आलाय मेरेईम लेखोल एत बसारी, चाराय वेवाय ली हेमा काशलू वे नाफालू, इम तहने आलाय महने लो इरा लिबी, इम तकुम आलाय मिलखमा बेजोत आणि बोतेach, אחת שאלתי מאת אדוני, אותה אבקש שבתי בבית אדוני כל ימי חיי, לחזור בנועם אדוני ובקר בהיכלו, כי יצפנני בסוכו ביום רע, יסתירני בסתר אוהלו, בצור ירוממני. ועתה יערום ראשי על אויבי סביבותי, ואזבחה באוהלו זבחי תרועה. השירה והזמרה לאדוני, שמע אדוני קולי אקרא וכונני וענני. לך אמר ליבי בקשו פניי את פניך אדוני אבקש. אל תסתר פניך ממני, אל תעט באף עבדיך עזרתי הייתה, אל תתשני ואל תעזבני אלוהי אישי, כי אבי ואמי עזבוני ואדוני יאספני. הורני אדוני דרכיך, ונחני באורך מישור למען שורי. אל תתנני בנפש צרי, כי קמו בי עדי שקר ופח חמס. לולא האמנתי לראות בטוב אדוני בארץ חיים. קווה אל אדוני חזק ויאמץ ליבך, וקווה אל אדוני. असे 13 वेळा हशेमचं नाव या तेलीमध्ये आहे. आणि म्हणून वर्षामध्ये कधी पण आपल्यावरती जर हशेमची दया आणायची असली तर हा
टप्पा वाचू शकतो. तर हा फक्त 40 दिवस हे वाचले नाही जाईल, पण कधी पण वाचू शकतो जेव्हा आपल्याला देवाची दया आपल्यावरती आणण्याची असली तर. ह्याच्यामध्ये 13 वेळा देवाचं नाव आहे. जर तुम्ही बरोबर ऐकलं असतं तर याच्यामध्ये शोफारचा ठिकिया पण सांगितलंय. इशी आणि ओरी आणि इशी पण बोललो मी. रोश हशाना आणि योम किपूर, सुक्कोत बद्दल पण लिहिलेलं आहे. म्हणून ह्या 40 दिवसामध्ये हा वाचले जातो आपल्याला आपल्यावरती दया आणावरती. हा प्रश्नाचं मी उत्तर दिला, कोणतरी मला विचारलेला. होपफुली आय आन्सर्ड इट. माझा आता टॉपिक अजून 15 मिनिटं मी अशा टॉपिकवरती बात करीन आणि नंतर मग अजून अर्धा तास शोफार बद्दल बात करीन, कारण आपला रोश हशाना नेक्स्ट वीकला रोश हशाना आहे. त्याच्यामध्ये असं पण उत्तर भेटेल माझ्या या शिऊरवरनं की आपण रोश हशाना कसा करतो आणि दुसऱ्या जमातीची माणसं, दुसऱ्या जातीची माणसं, त्यांचा न्यू इयर किंवा रोश हशाना किंवा काय पण ते हेड ऑफ द इयर, न्यू इयर, ते कसे वागतात आणि आपण वेगळे का वागतो, ह्याच्यावरचं पण उत्तर भेटेल. आणि याची सुरुवात मी अशी करतो. रामखाल हा पुस्तक आहे, रामखालचा पुस्तक, आणि याचं नाव आहे देरेक हशेम. रामखालची दुसरी पुस्तकं पण आहेत. रामखाल जवळजवळ 300 वर्षापूर्वी, 300 वर्षाच्या जरा जास्त पुढच्या वर्षी इटालीमधले सेफार्दी राबी होते. यांचं नाव आहे राबी मोशे खाईम लुसाटो. यांचा दुसरा फेमस पुस्तक आहे, त्याला बोलतात मेसिरात यशारीम. अजून पुस्तक आहे दात त्वुना. मेसिरात यशारीम तुम्ही ऐकलं असतात, कोणतरी शिवर, मला वाटतं शारोननी पण याच्यावरती मेसिरात यशारीम बद्दल शिवर दिलेली. देरेक हशेमची पण शिवर कोणी दिली असेल, पण मी एकदम शॉर्ट मध्ये स्टार्ट करासाठी देरेक हशेम मध्ये हा पुस्तक देरेक हशेम रामखालने लिहिलेला आहे. त्याच्यामधले दुसरा चॅप्टर आणि त्याच्या दुसरा भाग आणि त्या दुसऱ्या भागामधला चौथा चॅप्टर, हशगाखात हा बोरे इस्रायल वे उमोता उलाम. इस्रायल धर्माची माणसं आणि दुसऱ्या जातीची माणसं मध्ये काय फरक आहे असं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यांच्या एक्सप्लेनेशननी दुसऱ्या मोठ्या धार्मिक माणसाने पण 200 वर्षापूर्वी, 250 वर्षापूर्वी विल्ना गाओन, 200 वर्षापूर्वी, जवळजवळ 220 वर्षापूर्वी बाल तानिया, ह्यांनी पण याच्याबद्दल आपल्यामध्ये आणि पर जातीच्या मध्ये काय फरक आहे याच्याबद्दल लिहिलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये ह्या टॉपिक मध्ये मला जास्त जायची नाही, फक्त मला एवढाच माहिती पाहिजे होतं, एवढाच माहिती द्यायची आहे. आणि कधी नेक्स्ट टाइम आपण याच्यावरती जाऊ, आपल्यामध्ये आणि पर जातीच्या माणसामध्ये काय फरक आहे ह्याच्याबद्दल कुजारी खूप डिटेल मध्ये सांगतो, लिहिलेला आहे. त्याचा अभ्यास चांगला दिलेला आहे, ज्ञान चांगलं दिलेलं आहे, आणि ते कुजारीमध्ये आहे. त्याच्यानंतर बेन इश्काय बोलतो. बेन इश्काय जवळजवळ 100 वर्षापूर्वी, 120 115 वर्षापूर्वी बेन इश्काय वारले. एलुलच्या महिन्यामध्ये लास्ट टाइम मी शूर दिलेली त्यावेळेला बेन इश्कायचा दिवस होता. चॅट मध्ये कोणतं लिहिलेलं आहे, Visira Desharim Sharon Masar Shiur Kolagaon Kan Besidra Shel Shiur. מצוין. ओके. तर इस्रायलमध्ये आणि नॉन ज्यू मध्ये काय फरक आहे त्याच्याबद्दल कुजारी लिहितो. कुजारी जवळजवळ 300 वर्षापूर्वीच असताना याच्याबद्दल देरेक हशेम मध्ये लिहिलेलं आहे. बाल तानिया बोलतो, बेन इश्काय लिहितात, आणि अजूनच्या मध्ये पण त्यांचा कॉमन डिनॉमिनेटर असा आहे की इस्रायलला आपल्या बॉडी फिजिकल आहे आणि आपल्याला नेशामा आहे. नॉन ज्यूला जो इस्रायल धर्मामध्ये नाही आहे, पर जातीचा आहे, त्याला फक्त नेफेश आहे. नेफेश आणि नेशामा ही दोन कॉन्सेप्ट अशी आहेत, त्याच्याबद्दल डीपली पुढच्या नंतरच्या शिवर मध्ये बोलू शकतो. पण आता मला रोश हशानाला यायचं आहे,
म्हणून नॉन ज्यूसला नेशामा आहे, नॉन ज्यूसला नेफेश आहे. इस्रायल लोकांना नेफेश अजून आहे, त्याला बोलतात नेशामा. आणि तो नेशामा वरच्या जगामध्ये पेवला करतो. पेवला हिब्रू शब्द आहे, काम करतो. आणि तो कसा करतो? असा देरेख हशेम प्रमाणे. जेव्हा इस्रायलाला चांगले विचार येतात, गुड थॉट्स, तो त्याचा नेशामा वरच्या जगामध्ये कनेक्ट असतो, जुडलेला असतो. जर इस्रायल माणसांनी चांगले विचार केले तर तो वरच्या जगामध्ये चांगला काम करतो, चांगला पेवला करतो. आणि त्याच्यामध्ये त्याला परत त्याची चांगली भरभराट होते ह्या जगामध्ये, त्याचा चांगला ह्या जगामध्ये होतो. जर त्यांनी उलटा केला, जर त्यांनी वाईट विचार केले, तर त्याचा नेशामा वरच्या जगामध्ये किलकुल म्हणजे डिस्ट्रक्शन, डॅमेज. इंग्लिशमध्ये डॅमेज डिस्ट्रक्शन बोलतात, मराठी शब्द माझ्याकडे तोंडामध्ये येत नाही. गॅब्रिएल हेल्प मी. तर वरच्या जगामध्ये तो डॅमेज करेल. जर ह्या जगामध्ये इस्रायल माणसांनी जमीला डॅमेज डिस्ट्रक्शन, नुकसान करतो. इस्रायलाला नेशामा आहे. हा नेशामा इस्रायल माणसाशी आणि वरच्या जगामध्ये कनेक्शन करतो, जोडी लावतो. जर इस्रायलाने चांगला विचार केला, त्या चांगल्या विचाराने नेशामा थ्रू वरच्या जगामध्ये चांगला होतो, चांगला काम होतो, टिकून होते. आणि परत त्याचा फळ त्या इस्रायलाला मिळतं. आणि हे आपण रिवॉर्ड आणि पनिशमेंट, रामबामचे 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ जेव्हा मी त्याबद्दल बात केली, त्याच्यामध्ये तो प्रिन्सिपल आहे ज्याला रिवॉर्ड आणि पनिशमेंट बोलतात. तसं माणूस आपल्या पायावरती हातोडी मारून घेऊ शकतो किंवा आपली भरभराट करू शकतो, आपल्याला वरती उचलू शकतो. आणि ती अशी होते. हा देरेख हशेमधनं मी जे आता बोलतोय त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे जर आपले विचार चांगले असले तर आपला चांगला होईल. जर विचार वाईट असले तर आपल्या पायावरती आपण हातोडी मारून घेतो. असं मी एक्झाम्पल देतोय. खुदाने आपल्यावरती दया केलेली आहे. आपला ब्रेन, आपला मोआख, आपला भेजा एका टायमाला सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आपण एका टायमाला फक्त एक विचार करू शकतो, 2 विचार करू नाही शकत. आणि ते खूप चांगली बात आहे. कारण जर आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार आले तर आपण चांगले विचार ताबडतोब विचार करू शकतो आणि तो वाईट विचार आपल्या डोक्यामधनं निघून जाईल. कारण वाईट विचार आणले तर आपण इस्रायल माणसाला नेशामा आहे आणि तो नेशामा वरच्या जगामध्ये घोटाळा करतो, डिस्ट्रक्शन करतो, डॅमेज करतो. आणि म्हणून ट्रिक अशी आहे, जेव्हा मी शिवर चालू केली द्यायला तेव्हा मी विचारलं कोणला शिवर पाहिजे काय. ज्यांनी मला विचारलं, मला वाटते ते नाही आहेत या शिवरमध्ये, पण त्यावेळेला त्यांनी मला हे सांगितलं की आम्हाला शिवर पाहिजे कवाना इन डॅवनिंग, कॉन्सन्ट्रेशन इन प्रेयर. आणि बेजरात हशेम ब्ली नेदर आतापासून मी जे पण शिवर देईन त्याच्यावरती समजून हरेक आपण जे इस्रायल माणूस जी पण देवाची आज्ञा पाळतो त्याच्यामध्ये त्याचं लक्ष, त्याचे विचार, लक्ष म्हणजे कवाना, विचार, कॉन्सन्ट्रेशन बोलू शकतो त्याला इंग्लिशमध्ये. त्याला लक्ष की विचार कवाना लागते. म्हणजे राईट थॉट,
लागते. म्हणून कुठचा पण मिचवा केला तर त्याच्यावरती काय विचार करायचे आणि कशावरती लक्ष ठेवायचा त्याच्याबद्दल मी आज बेजरात हशेम आजपासून त्याच्याबद्दल हे करीन. अजून 5-10 मिनिटांनी मी शोफार ऐकताना शोफार वाजवताना कुठची कवाना पाहिजे आणि काय लक्षात ठेवायला पाहिजे त्याच्याबद्दल बात करीन. आय होप हा हा पॉइंट तुम्हाला समजत आला. लक्ष का पाहिजे? कारण आपल्याला नेशामा आहे. हर एक इस्रायल माणसाला नेशामा आहे. जर त्यांनी वाईट विचार केले, लक्ष बरोबर ठेवला नाही, आपण हर एक काय करतो त्याच्यासाठी राईट लक्ष पाहिजे. जर आपण किदुश करतो किंवा श्मा इस्रायल बोलतो किंवा काही पण करतो आपल्या धर्मामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर विचार आणि प्रॉपर लक्ष पाहिजे. जर लक्ष नसला तर ती मानली जात नाही. मिtzvot צריכים कवाना असा मसकेत शब्दात तलमुदामध्ये डिस्कशन आहे. मिtzvot צריכים कवाना, मिtzvot लो צריכים कवाना. तर त्याच्याबद्दल कधी नंतर बात करू, पण तो तो एक सोर्स आहे. आता मी एक्झाम्पल देईन जिथे हा जो लक्ष डोक्याने जे आपण विचार करतो त्याच्याने इस्रायल माणूस वरच्या जगामध्ये हे काम करू शकतो. पण नॉन ज्यू पर जातीचा माणूस किती पण महान असला, किती पण मोठा असला, तर त्याच्या विचाराने तो वरच्या जगामध्ये काहीही करू शकत नाही. आणि त्याचा दुग्मा, त्याचा एक्झाम्पल टिटूस तल्मुदामध्ये, तल्मुद बावलीमध्ये एक्झाम्पल दिलेला आहे. टिटूस राशा, टिटूस रोमाई राजाचा भाचा होता. त्याला राजाने पाठवला येरुशलेम शहरला डिस्ट्रक्शन करायला, चा नाश करायला. त्यांनी घेर घातली येरुशलेम वरती आणि शहराचा नाश केला. तो पवित्र मंदिर, दुसरा पवित्र मंदिर, सेकंड टेम्पल बेत मिकदाश शेनी चा नाश त्यांनी केला. त्यांनी जाळले. फक्त ती आज जी वेस्टर्न वॉल आहे तो त्यांनी ठेवली. सगळा त्यांनी नाश केला. त्यांनी आणि त्याच्या सोल्जर्सनी, त्याच्या शस्त्रांनी. नंतर मग ते लोक कोदाशिमला आले. कोदाशिमच्या आतमध्ये फक्त कोणच जाऊ शकत नाही. फक्त कोहेन गादोल योम किप्पूरला आतमध्ये जातो आणि बारुक शेम केवोत मलकुतोल ओलाम वाहेद जोरानी ते नमाज केली जाते. बाहेर इज्रात नाशिम मध्ये माणसं असतात, इस्रायल माणसं, आणि ती त्यावेळेला बाव करतात. तर ही कोदेशिम सगळ्यात पवित्र मानले जाते. आणि ते कोणाला आतमध्ये जायची परवानगी नसते. फक्त कोहेन गादोल पवित्रतेने आणि तहारामध्ये योम किप्पूरला 5 वेळा तेबिला केल्यावरती तिथे आतमध्ये जातो. आणि टिटूस राशा येरुशलेमचं डिस्ट्रक्शन केला. येरुशलेम शहराचा नाश केला. जवळजवळ 2000 वर्ष, 1957 वर्षापूर्वी. आणि तो आतमध्ये गेला. कोदाशिमच्या इथे पारोखेत असतो. पारोखेत म्हणजे एक कर्टन इंग्लिशमध्ये बोलतात, विलोन हिब्रूमध्ये बोलतात. त्यांनी त्याच्या सोडनी पारोखेत काढला, फाडला आणि तिथे एक वाईट बाईला घेऊन तिथे त्यांनी वाईट कामं केली. टिटूस खूप मोठा राजाचा माणूस होता. तो स्वतः राजा झालेला. तर हा गोय
त्यांनी असा वाईट काम केला कोदेशा कोदाशिमनी, आणि त्या वाईट कामामुळे तलमूद लिहितात वरती काहीही फरक केला नाही. वरच्या जगामध्ये त्यांनी काही काही काय काम केला नाही. आणि तितुसला ह्या जगामध्ये पनिशमेंट भेटली, ह्या जगामध्ये त्याला शिक्षा मिळाली. पण इस्रायल माणूस जर वाईट विचार करतो तर तो वरच्या जगामध्ये चांगलाच करू शकतो की वाईट करू शकतो, टिकून करू शकतो किंवा तोडफोड करू शकतो. आणि ती तोडफोड जर त्यांनी केली त्याच्यावरती ह्या जगामध्ये परत येईल. हा दुग्मा, हा एक्झाम्पल तलमुदामध्ये ह्या टिटूस पासून आपण शिकतो. काय नॉन ज्यू किती पण मोठा असला तो वरच्या जगामध्ये काही करू नाही शकत, पण ह्या जगामध्ये त्याला पनिशमेंट भेटेल, पण त्या पुढच्या जगामध्ये तो कायच करू शकत नाही. पण इस्रायल, कारण त्याला फक्त नेफेश आहे, नेशामा नाही आहे. रामखाल प्रमाणे इस्रायल माणूस आपल्या मक्षाबानी, आपल्या विचारांनी वरच्या जगामध्ये खूप काय काय करू शकतो. आणि म्हणून आपण जे पण ह्या जगामध्ये आपल्याला आत्मा आहे ह्या ह्या बॉडीमध्ये, आणि आपण विचारांनी तो नेशामा वरच्या जगामध्ये कनेक्शन करतो आणि आपण खूप चांगला काम करू शकतो. म्हणून जेवढ्या पण आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्या आज्ञा जेव्हा आपण पाळतो त्याच्यामध्ये आपल्याला आपले विचार, प्रॉपर विचार पाहिजेत. आणि काय विचार पाहिजेत त्याला बोलतात कवाना. शेमा इस्रायल बोलतो तेव्हा कुठची कवाना पाहिजे त्याच्याबद्दल मी एक शिऊर घेईन. आमिदा प्रेयर करतो तेव्हा आमिदामधले हरेक बराखामध्ये कुठची विचार पाहिजेत त्याच्याबद्दल आपण एक शूर घेऊ, नंतर मग आणि हरेक 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 आपल्याला जेवढे पण आज्ञा दिलेली आहेत आणि त्या हरेक आज्ञामध्ये आपल्याला ते विचार दिलेले आहेत. आणि ते जर विचार नाही केले किंवा दुसरे विचार केले किंवा वाईट विचार केले तर सगळा पलटी होऊ शकते. म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्याबद्दल शिकायसाठी. आणि इथे आपल्याला उत्तर भेटतो. जेव्हा नॉन ज्यूसचा न्यू इयर असतो तो दारू पितो, हॉटेलमध्ये जातो, खाणापिणा करतो, टूरला जातो आणि त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याच्याकडे नेशामा नाही आहे आणि तो वरच्या जगामध्ये काहीच करत नाही. आपल्याकडे जेव्हा नवीन वर्ष असतो, आपल्याकडे पुढच्या हप्त्यामध्ये नवीन वर्ष आहे, तर आपण जे काय करू तसा पुढच्या जगामध्ये पुढच्या पुढच्या ओलामध्ये वरच्या जगामध्ये, पुढच्या नाही वरच्या जगामध्ये काम होईल, आवाज होईल आणि त्याप्रमाणे आपल्याला बरकत येईल किंवा आपला गॉड फॉरबिड नाश होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे तो एक डिफरन्स आहे आपल्यामध्ये आणि नॉन ज्यू मध्ये, आपल्यामध्ये आणि परजातीच्या लोकांमध्ये. आपल्या लोकांना देवाने निवडलेलं आहे, आपल्याला चोजन पीपल बोलले जातात. आपण पराशामध्ये किती किती वेळा मध्ये बोलतो, वाचतो आम सेगुला, म्हणजे आपण चोजन पीपल आहोत. आपल्याला देवाने नेशामा दिलेला आहे आणि आपण आपल्या चांगल्या कामाने आणि चांगल्या विचाराने वरच्या जगामध्ये हलवू शकतो. अँड होप दिस इज क्लिअर. आता मी शोफार बद्दल बात करायला चालू करेन. जर प्रश्न असले याच्यामध्ये तर मला आता बोलू शकता, आता मला विचारू शकता. होप दिस कॉन्सेप्ट तुम्हाला बरोबर समजली. नाही समजली असेल तर मी परत बोलीन, कारण इकडनं आपल्याला आपला बेस आहे. आपण नमाज करतो किंवा धार्मिक मध्ये काय पण करतो आणि धार्मिक
काय पण नाही कुठची पण काय काम करतो ह्या जगामध्ये, त्याच्यावर हर एक ह्याच्यासाठी आपल्याला कुठचे विचार केला पाहिजे, कुठचे चांगले विचार, कुठचे वाईट विचार कसे काढून टाकायचे डोक्यामधनं, चांगले विचार कसे आणायचे. दाविदा मेलेक तेलीमध्ये लिहितात, तेलीमध्ये लिहिलेलं आहे, सूर में राह व असे तोव. सूर में राह, वाईट पासून लांब राह, व असे तोव, आणि चांगला काम कर. हा विचारामध्ये पण सेम आहे, कारण माणूस डोक्यामध्ये एकच विचार आणू शकतो एका टायमाला. वाईट विचार आले तर चांगले विचार आणून वाईट विचार लांब करायला. एनी क्वेश्चन्स? काय कोणाला काय प्रश्न आहेत याच्यावरती? आता आपण नेक्स्ट वीक रोष शना आहे आपला. जसं सांगितलं, आपण रोष शनामध्ये दारू पिऊन नॉन ज्यूस सारखं लोळत नाही. आपण आपल्याला काय काय आज्ञा दिलेल्या आहेत रोष सणासाठी, ती आज्ञा आपण बरोबर पाळतो. आणि त्याच्यामधली एक आज्ञा स्पेशल आहे या सणाची, या नवीन वर्षाची, आणि ती आहे शोफार. आणि या आज्ञा कुठे दिलेली आहे? तोरामध्ये पुस्तक बमिदबार, त्याच्यामध्ये पराशा आहे पिनखास, आणि पिनखास मध्ये चॅप्टर 29 वर्स 1 मी वाचतो. बखोदेश शेवी बेखादला खोदेश, 7व्या महिन्यामध्ये आणि त्याच्या पहिल्या दिवशी, मिक्रा कोदेश ये लाखेम कोल मेलेखेत अवदा लो तासू. हा दिवस शब्बात सारखा असेल, काम आपण मेलाहा करू नाही शकत. शब्बातला जसा मेलाहा नाही करत, शब्बाचे लांबेत ते मलाखोत 39 मेलाखोत रोष सणाला पण नाही करत. 2 मलाखात त्याच्याबद्दल वेगळं आहे, पण तो टॉपिक वेगळा आहे. पण पुढे लिहिलेला आहे वेलो तासू. नंतर मग लिहिलेला आहे योम तेरुआ ये लाखेम. एंड ऑफ द वर्स लिहिलेला आहे योम तेरुआ ये लाखेम. हा खुमाश मध्ये परश सेफेर मित्रमध्ये असं लिहिलेलं आहे, योम तेरुआ ये लाखेम. आणि दुसरीकडे आपण शिकतो शनात स्मिता 50वा वर्ष योवेल मध्ये आपण दुसरी पासूक आहे, दुसरी लाईन आहे, जिथे शिकतो की योवेलच्या वेळेला त्रुआ शोफारनी वाजवा. आणि त्याच्यामधनं आपण शिकतो की रोष सणाला शोफार वाजवला पाहिजे. शोफार वाजवायची आणि शोफार ऐकाची आज्ञा दिलेली आहे. त्याला इथे लिहिलेलं आहे योम तेरुआ ये लाखेम. जर रोषणाची सिदूर घेतली, मगजोर रोषणा, तर आपण हे वाचतो मफ्तीर मध्ये. हफ्तारा वाचले जातो पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, आणि नंतर मग मफ्तीर वाचला जातो, आणि मफ्तीर नंतर मग पराशा, नंतर मग मफ्तीर, आणि नंतर मग हफ्तारा. तर सेम जे खुमाश मध्ये लिहिलेलं आहे पराशा पिनखास मध्ये, ते आपण मफ्तीर मध्ये वाचतो. बखोदेश शेवी बायखाद लखोदेश मिक्रा कोदेश ये लाखेम कोल मेलेखेत अबोदा लो तासू योम तिरुआ ये लाखेम. ही आज्ञा दिलेली आहे योम तेरुआ. हा दिवस इंग्लिश मध्ये बोलतात डे ऑफ ब्लोईंग ऑफ द शोफार. आपल्याला 613 आज्ञा आपल्या तोरामधनं आपण शिकतो. देवाने आपल्याला 613 आज्ञा दिलेल्या आहेत. कुठल्या आज्ञा पॉझिटिव्ह कमांडमेंट असतात, कुठच्या निगेटिव्ह असतात, कुठच्या ह्याला वेगळा कुठचा मिनिंग असतो, कुठच्या ह्याला कुठचा मिनिंग असतो. पण अशा आज्ञा आहेत, त्याला बोलतात गेजेरात कतूव. हिब्रू मध्ये शास्त्राच्या भाषेमध्ये बोलतात गेजेरात कतूव. त्याला खोक पण बोलतात. फॉर एक्झाम्पल पारा अदुमा. आणि पारा अदुमा बद्दल कधी आपण नंतर बात करू, खूप मोठी टॉपिक आहे. परशा हुक्कात मध्ये येते पारा अदुमा, तो एक खोक आहे. आणि शोफार
ची आज्ञा जी आपण ही पासूक वाचली, जी लाईन वाचली तोरामध्ये, ला खोदेश मिक्रा कोदेश ये लाखेम कोल मेलेखत अवदात लो तासू योम तेरुआ ये लाखेम, डे ऑफ ब्लोइंग ऑफ द शोफार, ह्याला बोलतात गेजेरात अकातूफ. म्हणजे मेलेख राजा आज्ञा देतो आणि ती आपण पाळतो. ह्याचा रिझन काय आहे ते आपल्याला कळत नाही. सेम वे पारा अधुमा ला रिझन काय आहे, त्याची एक्झॅक्ट रिझन काय आहे ती आपल्याला समजत नाही. पण ती पारा अधुमाचे जेव्हा बेत अमिकदाश होता तेव्हा ती आज्ञा पाळली गेली. आणि तसाच शोफारची आज्ञा मेलेख राजा आपल्याला ती आज्ञा देतो आणि ती आपण पाळतो. आणि त्याच्याबद्दल रामबाम ह्यांनी आपलं पुस्तक मदा मध्ये एंड मध्ये आहे हलाखोत चुवाचे हलाखोत चुवाचे नियम, त्याचा तिसरा पुस्तक, त्याच्यामध्ये तिसरा भाग आणि त्याच्यामधली चौथा हे असे आहे. मी तो हिब्रू मध्ये पहिले वाचीन, तुला शोन तो वर्डिंग जरा डिफिकल्ट आहे आणि त्याच्याबद्दल मी एक्सप्लेन करीन. आणि ते असे आहे, अफल पी שתקיעת שופר בראש השנה גזירת הכתוב רמש יש בו. रामबाम लिहितात, जरी रोष शना ला देवाने आज्ञा दिलेली आहे शोफार वाजवायची आणि हा गेजेरात वाजवा आहे, म्हणजे ही देवाची आज्ञा आहे, ह्याला रिझनिंग नाही आहे, तरी पण आपल्याला एक हिंट दिलेला आहे, रेमेज आपण बघतो असे रामबाम लिहितात. येश बो केलोमार ओरो येशेनिम, ओरू योशेनिम, ओरू के ओरो, मिशनाथखेम, झोपेमधना उठा. शोफार जो वाजतो त्याची रिझन असं रामबाम सांगतो या पासूकमध्ये, त्या झोपेमधना उठा. ओरो येशनिम मिशनाताम ונרדמים וקיצו מדמתכם וחיפשו במעשיכם וחזרו בתשובה וזכרו בוראכם, אלו השוכחים את האמת בחבלי המזון ושוגים כל שנתם בהבל וריח אשר לא יועיל ולא יציל, הביטו לנפשותיכם והיטיבו דרככם ומעלליכם, ויעזוב כל אחד מכם דרכו הרע ומחשבתו אשר לא טובה. तर हे मी हिब्रू मध्ये का वाचला, हे रामबामचे एक्झॅक्ट वर्ड आहेत आणि याचा मी गुगल मध्ये टाकून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून बघितला, तर ते जरा मला हार्ड वाटला, पण मी ते ऐकून दाखवीन. त्याच्या पहिले मी हे जे वाचलं रामबामध्ये ते मी इंग्लिशमध्ये त्याचा पण ट्रान्सलेशन मला भेटला आणि ते असं लिहिलेलं आहे. इवन दो द साऊंडिंग ऑफ द शोफार ऑन रोश हशाना इज अ डिक्री फ्रॉम गॉड. डिक्री म्हणजे गेजेरात अकातूफ, हिब्रू मध्ये तो गेजेरात अकातूफ, खोक, देवानी सांगितलं आणि आपण ते करतो, त्याच्यावरती आपण प्रश्न विचारत नाही. जसा पारा अधुमा आणि तसाच शोफार. जरी तो गेजेरात डिक्री फ्रॉम गॉड आहे, इट स्टील कंटेन्स अ पर्सनल मेसेज. इट इज ॲज इफ द शोफार्स कॉल इज टेलिंग अस, awaken from your slumber, examine your actions, return to your true selves, and remember your creator. Those who forget the truth in the vanity of time, look inside yourselves, improve your ways and your actions, and abandon the negativity in your life. आणि रामबाम लॉ ऑफ चुवा थर्ड लेसन फोर्थ रामबाम. The shofar wakes us up to what? What should we be thinking about when we hear the shofar? हा असा प्रश्न याच्यावरती बोलले जातात.
जसं मी इंट्रोडक्शन पहिल्या अर्ध्या तासामध्ये पहिल्या अर्ध्या तासामधले 15 मिनिटं सांगितला, कुठची विचार पाहिजेत त्याच्याबद्दल मी आता बात करीन. पण त्याच्या पहिले मी याचं ट्रान्सलेशन करून घेतला गुगल ट्रान्सलेटमध्ये, आणि त्याची त्याची मी साऊंड लावतो मराठीमध्ये, म्हणजे हे बरोबर समजेल का रामबाम काय बोलतात. रामबाम असे बोलतात, जरी ही देवाची आज्ञा आहे आणि ती आपण पाळतो डायरेक्ट प्रश्न न विचारताना, पण त्याला असे रिझन आहे की झोपेमधनं माणसाला उठवायची, हा सोफारचा काम करतो. झोप म्हणजे नाही फिजिकल झोप. झोप म्हणजे माणूस वर्षभर मध्ये ह्या जगामध्ये ज्याच्यासाठी देवाने आपल्याला इथे पाठवलेलं आहे ते विसरून जातो, आणि ह्या जगाच्या ह्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व होतो, आणि तो वर्षाला विसरून जातो. आणि शोफार येतो आणि त्याला बोलतो, उठ, झोपेत ना उठ. हा मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलाय आणि हा लावतो. होप दिस विल हेल्प. लेट्स सी. रोष हशनाहवर शोफर वाजवणे हा शास्त्रात नाही, खूप हे झालंय. आय एम गोइंग टू ट्राय टू डू दिस अगेन. लेट्स सी. याच्याबद्दल अजून काय प्रश्न आहेत का कोणाला? जो मी मराठीमध्ये ट्राय करतो ट्रान्सलेट करायला. आता आला परत. रोष हशानाहच्या दिवशी शोफर वाजवणे हा देवाचा आदेश असला तरी त्यात एक वैयक्तिक संदेश आहे. जणू काही शोफरची हाक आपल्याला सांगत आहे, तुमच्या झोपेतून जागे व्हा. तुमच्या कृतींचे परीक्षण करा. तुमच्या खऱ्या आत्म्याकडे परत या आणि तुमच्या निर्माणकर्त्याचे स्मरण करा. काळाच्या व्यर्थतेत सत्य विसरणाऱ्यांनी स्वतःच्या आत पहा. तुमचे मार्ग आणि तुमची कृती सुधारा आणि तुमच्या जीवनातील नकारात्मकता सोडून द्या. तर हे रामबामचे एक्झॅक्ट वर्ड मी गुगल ट्रान्सलेटमध्ये टाकून मराठीमध्ये केले. पण जसा मी सांगितलं, ह्याच्यावरती प्रश्न येतो की शोफार ऐकायच्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये कुठचे विचार पाहिजेत. फक्त शोफारची आज्ञा नाही, पण कुठची पण देवाची आपण आज्ञा पाळतो त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये बरोबर त्या आज्ञासाठी विचार पाहिजे. जसा किर्यात शिमामध्ये इखुद हशेम चा विचार केले जातो, तसाच, आणि त्याच्याबद्दल मी पुढच्या नेक्स्ट कधी नंतर शिव देईन. हर एक आज्ञाला, हर एक कमांडमेंट मध्ये काय विचार केली पाहिजे किंवा कशाबद्दल विचार केला पाहिजे, त्याच्यावरती हर एक आज्ञावरती शूर देऊ शकतो. जसा सांगितला, जेव्हा शोफार ऐकताना, आणि हे दिस इज ऍप्लिकेबल टू एनी कमांडमेंट. जर बरोबर कवाना केली तर त्याचा चांगला उपयोग होईल. आपल्याला नेशामा आहे म्हणून नेशामा आपला वरच्या जगामध्ये चांगला टिकून करेल, फिक्सिंग करेल, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपला खूप फायदा होईल. आपला स्पिरिच्युअल फायदा होईल आणि आपला फिजिकल फायदा पण होईल. लास्ट टाइम जर तुम्हाला आठवण असेल, जवळजवळ लास्ट वर्षी रोष हशनाच्या पहिले मी जी शिऊर दिली, त्यावेळेला साध्या गाऊन 10 पॉइंट आहेत शोफार साठी, शोफार बद्दल, आणि त्या पॉइंटची मी परत रिव्हिजन घेईन. आणि जर हे पॉइंट जर तुम्हाला समजले आणि ह्याची आपण लक्ष दिला शोफार वाजवताना, तर आपण हा शोफार ऐकायची आज्ञा 100% बरोबरशी आपण पाळले गेली जाईल आपल्याकडनं.
तर साध्या गाऊन शॉर्ट मध्ये त्याची हिस्ट्री जवळजवळ हजार वर्षापूर्वी, जवळजवळ 2000 वर्षापूर्वी तल्मुद लिहिले गेला, मिशना लिहिले गेला, रब रबी युदा नासी नी मिशना कंपाईल केला. तल्मुदामध्ये मिशना असतो आणि गेमारा असतो. नंतर मग 200-350 वर्षानंतर 250 किंवा 300 वर्ष गेमारा लिहिले गेला. त्या मिशनाच्या नियमावरती अजून अभ्यास, अजून ज्ञान दिले गेला आणि ज्यांनी ते लिहिला त्यांना राब आशी आणि रबीना बोलले जातात आणि त्यांना अमोरा बोलले जातात. अमोराचा वक्त झाल्यावरती रिशोनिम वक्त याच्या पहिले असा वक्त होता, त्याला गाओनिम बोलतात. त्यावेळेला साध्या गाऊन होते, रब्बेनु खनानियल होते. रब्बेनु खनानियल लास्ट गाऊन बोलले जातात. आणि साध्या गावांनी आपली जी रोश हशानाची नमाज आहे आज जे आपण करतो ती मोस्टली साध्या गावांनी बाबेल राष्ट्रामध्ये कंपाईल केलेली आहे आणि ती आपण रोश हशाना आणि योम किपूरची नमाज आपण करतो आणि त्याच्याबद्दल कधी नंतर बात करू शकतो. आता मला टॉपिक ही 10 पॉइंट जे साध्या गावांनी शोफारच्या रिझन बद्दल, जेव्हा शोफार वाजवले जातो त्याच्याबद्दल कसली विचार केली पाहिजे त्याच्याबद्दल साध्या गाऊन 10 पॉइंट देतात. पहिला पॉइंट असा, जेव्हा कोणाला राजा बनवले जातो त्यावेळेला एक मोठी सेरेमनी केली जाते, त्याला इंग्लिशमध्ये कोरोनेशन बोलले जातात. करोनाच्या वेळेला मला वाटतं ती क्वीन एलिझाबेथ मेली, इंग्लंडची राणी, आणि तिचा मुलगा त्याला राजा बनवले गेला. तेव्हा खूप मोठी सेरेमनी केली गेली, त्याच्या डोक्यावरती मुकुट ठेवले गेला आणि त्याला इंग्लिशमध्ये बोलतात कोरोनेशन. मराठीमध्ये मला माहिती नाही, पण ते शिवाजी राजाला जेव्हा हे केलेला तेव्हा एक मोठी हे लावतात आणि वाजवतात. हे सगळं आपल्या धर्मामधनं घेतले गेलेलं आहे. आपल्या धर्मामध्ये आपण दर रोश हशानाला आपण देवाला हशेमला राजा बनवतो. एलुलच्या महिन्यामध्ये ह्या 30 दिवसामध्ये आपण बोलतो मेलेख बेसादे, राजा आपल्याकडे आलेला आहे, आपल्या धरतीमध्ये आलेला आहे. पण रोश हशानामध्ये आपण देवाला आपल्यावरती राजा बनवतो आणि दरवर्षी रोश हशानाला आपण देवाला हशेमला आपल्यावरती राजा बनवतो आणि एक रीतीने आपण राजा बनवतो त्याला शोफार वाजवून. जेव्हा शोफार आपण मुसाफच्या पहिले वाजवतो आणि मुसाफच्या प्रेयर मध्ये वाजवतो, सायलेंट मुसाफ मध्ये, आणि नंतर मग मुसाफच्या रिपिटेशन मध्ये वाजवतो, त्यावेळेला पहिला आपल्यावरती विचार केला पाहिजे की आता मी आपल्या खरा देवाला, ज्यांनी आपल्याला मिसर देशाच्या बाहेर काढले, ज्यांनी आपल्याला पैदा केले, ज्यांनी हा जग बनवला, त्याला मी आज माझ्यावरती राजा बनवतो. आणि हे असा पहिला विचार केला पाहिजे. असा पण विचार ज्याला त्रास आहे, ज्याला या जगामध्ये काय त्रास असेल तर ह्या विचारामध्ये असा विचार केला पाहिजे का माझ्यावरती जी पण त्रास आहे ते मी तुझ्यावरती ढकलतो, तू माझा राजा आहेस, तुला मी आज राजा बनवतो, तू मला ह्या सगळ्या त्रासामध्ये काढून टाक. हा विचार शोफार ऐकाच्या वेळेला हा पहिला हे करावा. त्याला बोलतो वी मेक हशेम आवर किंग ऑन रोश हशाना. हाऊ? वेन शोफार इज ब्लोन, जेव्हा शोफार आपण ऐकतो रोश हशानाच्या नमाजीमध्ये, तेव्हा पहिली विचार आपण बोलतो, आणि हा विचार फक्त शोफार वाजवताना नाही पण पुरा रोश हशानाला, आज मी माझ्या खऱ्या देवाला माझ्यावरती राजा बनवतो.
संध्याकाळी किद्दूसच्या वेळेला पण, संध्याकाळी नमाजीमध्ये पण, आणि पुऱ्या रोश हशानामध्ये हा विचार आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. हा जर विचार केला तर खुदा आपल्यावरती राजा होतो आणि आपण त्याची मुलं असा मानले जातं. आपण शोफार वाजल्यावरती मुसावरती बोलतो, इम के मानिम, इम के आबादीम, इम के बानीम रहामेनु, इम के आबादीम एनाईम लेखात लुयोत. आम्ही राजाची मुलं आहोत. तर जर जर बाप आपल्या मुलाला कसा क्षमा करतो आणि त्याच्यावरती चांगले वागतो, त्याच्यावरती भरभराट देतो, तसा राजा, आम्ही राजाची मुले आहोत, आमच्यावरती भरभराट कर आणि आम्हाला तुझ्या जवळ घे आणि आम्हाला काय त्रास असला त्या त्रासमधला काढून टाक. ही 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 फक्त शोफार वाजवतानाच ह्याच्यावर लक्ष नाही दिला पाहिजे, ह्याच्यावरती हा थॉट नाही आला पाहिजे, पण पुरा रोषणाचा ह्या दिवसाचा हे आहे का मी आज खरा देवाला, माझ्या देवाला, इस्रायल लोकांच्या देवाला, ज्यांनी दुनिया बनवले, ज्यांनी आपल्याला मिसर देशामधनं बाहेर काढलाय, त्याला मी राजा करतो. तर फक्त आपल्याला 5 मिनिटं आहेत. मी जरा जास्त पण वेळ जाईन याच्यावरती, पण हा पहिला पॉइंट, हा रोश हशानाचा आणि 10 days ऑफ रिपेंटन्स, म्हणजे फक्त रोश हशानाचे 2 दिवस नाही, पण पुऱ्या 10 दिवसाचं 10 days ऑफ रिपेंटन्स बोलतात इंग्लिशमध्ये. पुऱ्या 10 दिवस रोश हशानापासून ते योम किपूर पासून आपण हशेमला आपल्यावरती राजा बनवतो. जरी तो डिफॉल्ट मध्ये राजा असला तरी पण ह्या टायमामध्ये, ह्या 10 दिवसामध्ये, स्टार्टिंग फ्रॉम रोश हशाना, आपण हशेमला आपल्यावरती राजा बनवतो आणि हर एक टायमाला विचार करतो का देवा, तू माझ्यावरती खरा देवा, तू माझ्यावरती राजा, किंग. हा शोफार, स्पेशली हा थॉट आपल्याला, हा विचार आपल्याला शोफार वाजवताच्या वेळेला पहिला विचार आला पाहिजे. दुसरा विचार, जसा राजा आपल्याला, या इंग्लिशमध्ये पहिले वाचतो, जस्ट ॲज अ किंग मे प्रोक्लेम अ पिरियड ऑफ फॉरगिवनेस बिफोर ही पनिशेस रॉंग डुअर्स, so too the shofar blast proclaims, whoever wishes to repent, let them do so now. If they do not, they cannot complain later. पहिल्या पॉइंट मध्ये आपण देवाला राजा बनवला, आता राजा बनला आणि देव बोलतो का मी आता तुम्हाला चान्स देतो, पश्चाताप करा, परत या, पापाकडनं परत या, मी तुम्हाला माफी द्यायला तयार आहे, आता माफ मागा. आणि दुसरा विचार आपण करतो, हे देवा, मी तुला राजा बनवला, आता मला माफ कर, मी काय वाईट केला असेल तर आता मला माफ कर. पुढच्या पूर्वीच्या गिलगुलमध्ये, ह्या गिलगुलमध्ये सगळ्याला मला माफ कर, माझ्या जवळच्या माणसांना माफ कर, सगळ्या इस्रायल लोकांना माफ कर, कारण आता तुला मी राजा बनवलेला आहे. आणि हा विचार, दुसरा विचार आपण शोफार वाजवच्या वेळेला करतो, कारण ह्या वेळेला एक स्पेशल टाइम येतो जिथे आपण देवाला राजा बनवलेला आहे आणि तो चान्स देतो का आता मी माफ करीन, आणि नंतर मग माफी मागायला खूप कठीण होईल, नंतर मग माफ करायला खूप कठीण होईल. आता पटकन तिसऱ्या पॉइंटला जातो. जेव्हा आपण पहिले, मी इंग्लिशमध्ये बोलतो आणि नंतर मग तो इंग्लिश मराठीमध्ये एक्सप्लेन करायला ट्राय करतो. At Mount Sinai, when the Jews accepted the Torah, the sound of the shofar continually increased and was very great. आणि हे लिहिलेलं आहे शेमोत मध्ये 19 चॅप्टर 19, हुमाश शेमोत 19:19. हा बमित बार आहे. जेव्हा हार सिनायला आपल्याला तोरा मिळाला,
10 आज्ञा दिली गेली, त्यावेळेला शोफार वाजले गेला. माणसांनी ते शोफार बघितले, हा आवाज बघितला. आवाज ऐकायला येतो, पण त्यावेळेला माणसांनी बघितला. आणि ह्या रोष सणाला जेव्हा आपण शोफार ऐकतो, आपल्याला त्याची याद येते की आपल्याला हाशेमनी, देवाने हार सिनायवरती आपल्याला तोराच्या आज्ञा दिलेल्या आहेत. आणि आपण त्याची कमिटमेंट करतो. On Rosh Hashanah, the shofar reminds us to renew our commitment to Torah. पटकन मी चौथ्या याच्यावरती जातो. The shofar reminds us of the great and awesome full future day of judgment. आणि हे प्रॉफिट सफानियाच्या पहिला पुस्तक, त्याच्यावरती 16वी ओळी त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. डिस्क्राइब्स ॲज अ डे ऑफ शोफार ब्लोईंग अँड शाउटिंग. आणि ते मी जेव्हा शिवर घेतली युथ गिमेल इकारिम 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ मध्ये, त्याच्या एंड मध्ये सांगितला की मशिया मेथी झाल्यावरती असा दिवस येईल, त्याला बोलतात ग्रेट डे ऑफ जजमेंट. आणि तो डे ऑफ जजमेंट, योम हा दिन असा येईल, त्यावेळेला शोफार वाजवले जाईल. आणि आपण त्याला मानतो. युथ 13 प्रिन्सिपल ऑफ फेथ, रामबामचे 13 प्रिन्सिपल ऑफ फेथच्या पासून मध्ये हा डे ऑफ जजमेंट, योम हा दिन, फ्युचर मध्ये येईल. त्याच्यामध्ये तो पण शोफार, त्यावेळेस दिवस मोठा शोफार वाजवले जाईल. ही चौथी कवाना, चौथा विचार. पाचवा विचार अकेदात इस्हाक. रोष हशानाच्या दिवशी अब्रामाने इस्हाकाला हारा मोरियावरती नेऊन ते देवाने आज्ञा दिली की तुझ्या एकुलत्या एक पोराला अर्पण कर. आणि त्याला बोलतात अकेदात इस्हाक. अकेदात इस्हाक आपण नमाजीमध्ये सकाळी रोज वाचतो. आणि त्याच्यामधनं वाचल्याची एक अशी हे आहे की त्याच्यावरती आपण आपल्यावरती मर्सी, क्षमा, खुदाचे चांगली साईड आपल्यावरती आणतो. अकेदात इस्हाकच्या वेळेला पण शोफार वाजवले गेला. आणि ते आपण आता जेव्हा शोफार ऐकतो रोष हशानाला, तर आपण अकेदात इस्हाकची आठवण करतो. दुसऱ्या दिवशी, रोष हशानाच्या दुसऱ्या दिवशी आपण अकेदात इस्हाक आपण हफ्तारामध्ये वाचतो, पराशामध्ये वाचतो. दुसऱ्या दिवशीचा पराशा अकेदात इस्हाकच्या बद्दल आहे. आणि हा आपल्या बिलीफची एकदम बेसिक आहे, अकेदात इस्हाक. 6व्या पॉइंट आपण विचार करतो शोफार ऐकताना, तो पण आपण युथ गिमेल मिदोद मध्ये आपण शिकलो. आणि त्याला बोलतात किब्बुत्ज गलियोत. मशियाक आल्यावरती असा टाइम येईल, इस्रायल लोक जगामध्ये कुठच्या पण कोण्यामध्ये असतील, कोण्या कोपऱ्यामध्ये असतील, त्याला मशियाक त्या आपल्या लोकांना पुऱ्या जगामधनं आपल्या धर्तीवरती आणतील. आणि त्यावेळेला मोठा शोफारचा आवाज येईल. त्यावेळेला शोफार वाजवले जाईल. आणि हा इशाया नावीमध्ये 27 चॅप्टर 13वी लाईन मध्ये लिहिलेला आहे. आणि याला आपण बोलतो किब्बुत्ज गलियोत. आपण नमाजीमध्ये किती वेळा बोलतो किब्बुत्ज गलियोत. म्हणजे आपण कुठे पण पसरले असो जगामध्ये, कुठच्या कानाकोपऱ्यामध्ये असो, आपण परत येऊ मशियाक याच्या वेळेला. बियाता मशियाकच्या टायमाला. आणि तो एक काम मशियाकचा काम आहे, इस्रायल लोक कुठच्या कानाकोपऱ्यामध्ये असतील ते लोकांना परत आणतील आपल्या धर्तीवरती, आपल्या प्रॉमिस लँड वरती, एरेच इस्रायल मध्ये. तर हे आपण सहावा लक्ष आपण देतो, 6वा विचार करतो किब्बुत्ज गलियोत.
आणि आता 7वा, याला इंग्लिशमध्ये असं बोलले जातात, द साऊंड ऑफ द शोफार इन्स्पायर्स फिअर अँड ट्रेम्बलिंग इन द हार्ट्स ऑफ ऑल हू हिअर इट, ॲज द प्रॉफिट सेज. आणि इथे नवी आमोस चॅप्टर 3 लाईन 6 मध्ये बोलतात, आणि इंग्लिशमध्ये अशा आहे त्याचा, कॅन अ शोफार बी ब्लोन इन अ सिटी अँड द पीपल नॉट ट्रेम्बल. शोफार वाजचा ऐकाने आपल्याला घाबरायला होतं. आपण वाईट काम पापापासून घाबरतो आणि हलतो. रोष सणाचा दिवसला बोलतात योमा दिन, कारण हशेम देव आपल्यावरती जजमेंट करतो, आपल्यावरती न्याय होतो, पुऱ्या जगाचा न्याय होतो, आणि ती एक घाबराची बात आहे. रोष सण एक सण आहे म्हणून खुशीचा दिवस आहे आणि घाबराचा पण दिवस आहे, कारण हा योम दिन आहे, डे ऑफ जजमेंट. नॉनजूचा दुसऱ्या परजातीच्या लोकांचा रोष सण असतो किंवा न्यू इयर असतो, तेव्हा कुठचीच जजमेंट नाही होईल किंवा त्याला कायच हिशोब नसतो, आणि म्हणून ते काय पण करू शकतात परजातीची लोक. आपला रोष सण स्पेशल आहे आणि हा योम दिन आहे. इथे आपल्यावरती न्याय होतो आणि आपण खुशी असतो की आपला न्याय पहिला होईल आणि आपल्यावरती खूप फेवर करेल आणि आपला न्याय चांगला होईल आणि आपला या जगामध्ये आणि पुढच्या जगामध्ये चांगला होईल. या जगामध्ये भरभराट होईल, पुढच्या जगामध्ये चांगली जागा भेटेल. पण शोफार वाजवताना जरासा नाही जास्त एक घाबरट येते, कारण हा दिवस जजमेंटचा दिवस आहे. 8वा पॉइंट हा रामबामचा 12वा पॉइंट होता खियाता मेतीम, नाही 13वा पॉइंट. 12वा पॉइंट होता मशियाक आणि 13वा पॉइंट रामबामच्या 13 प्रिन्सिपल मध्ये खियाता मेतीम. खियाता मेतीम पुढे मशाकचा काळ आल्यानंतर मग जे सदिकीम आहेत, ज्यांनी ह्या दुनियामध्ये चांगली कामं केलेली आहेत आणि देवाच्या आज्ञा पाळलेल्या आहेत, त्यांची हाड्यामध्ये परत फ्लेश येईल आणि ते लोक परत त्यांच्या बॉडीवरती परत नेशामा येईल, परत सोल टाकले जाईल आणि ते लोक उठतील. आणि त्याला बोलतात, आपण नमाजीमध्ये 2दा बोलतो, कितीतरी वेळा बोलतो, पण 2दा आमिदामध्ये बोलतो तिखियाता मेतीम बद्दल. एक ब्राखा पण बोलतो, बारुक आता हशेम तिखियाता मेतीम. आणि ते पण आपण तिखियाता मेतीमची वाट बघतो किंवा आठवण करतो किंवा बिलीव्ह करतो. आणि हा 8वा पॉइंट आहे शोफार वाजताना, आणि त्याला बोलतात the shofar recalls the destruction of the death which will be accompanied by the sounding of the shofar. जेव्हा सगळ्या हाडामध्ये परत मांस येईल आणि त्याच्यावरती परत आत्मा टाकले जाईल, त्याला बोलतात थियाता मेतीम, त्यावेळेला पण शोफारचा आवाज येईल. हा शोफार माणसाचा नसेल, शोफार पण वरना येईल. तर हा 8वा पॉइंट. 9वा आणि 10वा पॉइंट पटकन करतो. In biblical times, when prophets would call for spiritual transformation and repentance, their cries were accompanied by the shofar. जेव्हा नवीन प्रॉफिट्सचा काळ होता, म्हणजे सेकंड टेम्पल डिस्ट्रॉय व्हायच्या पहिले, फर्स्ट टेम्पल डिस्ट्रॉय व्हायच्या पहिले, जेव्हा प्रॉफिट्स होते, नवीन एलियाहुवा नबी, इशाया नबी, इर्मियाहुवा नबी, ज्या टायमाचे जे प्रॉफिट होते, मोशे रब्बेनू पासून ते मोशेच्या पहिले पण अब्राहम, इसाक, याकूब पण प्रॉफिट बोलले जातात. मोशे रब्बेनू सगळ्यात मोठे प्रॉफिट होते, असं आपण युथ गिमेल 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ मध्ये बघतो, इग्दाल एलोहिम मध्ये बोलतो. तर जेव्हा प्रॉफिटचा काळ होता, त्यावेळेला जेव्हा त्या प्रॉफिट बोलाचे योना प्रॉफिट आपण वाचतो,
योना नावी आपण वाचतो योम किपूरला, आणि त्याच्यामध्ये योना निनवे शहरामध्ये जाऊन सांगतात त्यांना, शहराच्या माणसांना, का तुम्ही आता रिपेंटन्स चुवा करा. आणि ज्या वेळेला प्रॉफिट आपल्या प्रजाला सांगायचे चुवा करायला, त्याच्याबद्दल शोफार पण वाजवले गेले जायच होता. त्याची आपण विचार करतो, हा नवा विचार. आता आपण जेव्हा शोफार ऐकतो तेव्हा, जसं यहेस्केल प्रॉफिट मध्ये लिहिलेलं आहे 33 चॅप्टर लामेत गिमेल सेकंड आणि थर्ड वर्स मध्ये, की ज्या वेळेला प्रॉफिट प्रजाला बोलायचे पश्चाताप करा, चुवा करा, परत या, पापापासून लांब राहा, त्याच्याबद्दल त्याच्या त्या ते शिकवायच्या वेळेला, ते बोलायच्या वेळेला शोफार पण वाजवले जात होता. हा नवा पॉइंट प्रॉफिटच्या वेळेला शोफार वाजवले गेले होता. आणि 10वा लास्ट पॉइंट विचार केला पाहिजे आपण, त्याच्यावरती कवाना केली पाहिजे. The shofar reminds us to pray for the rebuilding of the destroyed holy temple, of which the prophet lamented. I shall be silent for the sound of the shofar. Have you heard, O my soul? The shout of war, destruction upon destruction has been proclaimed. असं लिहिलेलं आहे, हे मी पटकन केला. असं लिहिलेलं आहे इर्मियाऊ प्रॉफिट मध्ये, इर्मियाऊ नवीमध्ये 4th चॅप्टर लाईन 19 and 20. शॉर्ट मध्ये मराठीमध्ये असं बोलू शकतो की जेव्हा शोफार वाजवले जातो तेव्हा ही 10वा विचार असा की आम्ही नमाज करतो, लवकरात लवकर आपला पवित्र मंदिर बेत मिकदाश, थर्ड बेत मिकदाश लवकरात लवकर बांधले जाईल. कोण बोलतात हा वरना येईल, वरच्या जगातमधना उतरल. कोण बोलतात खालना बांधले जाईल. त्याच्याबद्दल मला नाही बात करायची आहे. कसा पण असो, वरना येईल, खालना बांधले जाईल, पण लवकरात लवकर आपला तिसरा पवित्र मंदिर बेत मिकदाश श्लीशी लवकरात लवकर बांधले जाओ, याची आपण नमाज करतो शोफार ऐकाच्या वेळेला. हे सगळे विचार आपण करतो, तोंडातनं काढत नाही. कारण शोफार वाजाच्या वेळेला पहिला मुसाफच्या पहिले असतो. आपली सगळ्यात बेसिक कवाना अशी पाहिजे की जो शोफार वाजवतो तो विचार करतो की माझी जी ही जमात आहे ते लोकांना मी पॉझिटिव्ह कमांडमेंट शोफारच्या बद्दल, शोफारची पॉझिटिव्ह कमांडमेंट फुलफिल करतात. आणि जो ऐकतो त्यांनी विचार केला पाहिजे का हा जो जमातीमध्ये वाजवते शोफार, त्याच्या शोफारच्या ऐकानी मी ही पॉझिटिव्ह कमांडमेंट फुलफिल करतो. ही बेसिक कवाना पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे जे 10 मी सांगितलेत त्याच्याबद्दल विचार केली पाहिजे. होपफुली एनी क्वेश्चन्स मला सांगा. आता पटकन मी त्याच्यावरती 10 याच्यावरती गेलो आणि स्टार्टिंगला मी समजवला की आपल्या धर्मामध्ये आणि दुसऱ्या धर्मामध्ये काय फरक आहे. आपल्या धर्मामध्ये आपण जे पण काय करतो ते आपल्याला समजला पाहिजे आणि ते बरोबर विचार केली पाहिजे. जर समजला नाही तर आपले विचार दुसरे विचार असतील आणि तो काम जे व्हायचं आहे वरच्या जगामध्ये ते बरोबर होणार नाही. पण जर आपण इथं शिकलो आणि आपल्याला समजला आणि ह्याच्यामधली थोडी पण विचार चांगली, हे बरोबर विचार केली, तर आपण वरच्या जगामध्ये खूप 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 चांगली कामं करतो आणि आपण आपल्यावरती चांगला आणतो. जर कोणी शोफार ऐकला की कुठचा पण एक केला पण त्यांनी विचार बरोबर ठेवले नाही किंवा वाईट विचार केला तर अजून तो डिस्ट्रक्शन करतो. पण चांगले विचार असले तरी जर त्यांनी त्याबद्दल विचार केले नाही तर त्यांनी ही मिचवा केली की नाही ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये तो अडकू शकतो. तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली तर मला सांगा, काय समजली. म्हणून नाही समजली असेल तरी सांगा आणि मी नेक्स्ट टाइम किंवा परत याच्याबद्दल बात करून अजून हळूहळू बोलून
ही कॉन्सेप्ट आपल्या धर्माची बेसिस आहे. ही जर नाही समजली तर आपण जे पण करतो ते पाण्यामध्ये फेकले जाऊ शकतो. पण जर आपण बरोबर विचार केला तर आपण त्याची बरोबर बरोबर त्याचा आपण तोचा घेऊ शकतो. बरोबर त्याच्यावरती आपल्यावरती चांगला भरभराट आणू शकतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. होप दिस इज अंडरस्टूड. मी 15 मिनिटं जास्त गेलो. लेट मी नो इफ एनी क्वेश्चन सो फार. होप दिस वॉज क्लिअर. चॅट मध्ये दोन काय आफ्टर रबी डेव्हिस वंडरफुल क्लास रबी शिमोन विल कंटिन्यू ऑन प्रॉफिट्स. ओके sure there will be a class soon. सगळ्यांना रोश हशाना, हॅपी न्यू इयर, शाना तोबा, खतिमा तोबा बोलतात. सगळ्यांचा या रोश हशानापासून चांगला होऊन दे. इज्रात हशेम सगळ्यांना तोराचं ज्ञान बरोबर येऊन दे आणि सगळ्यांची या रोश हशानापासून भरभराट होऊन दे. Wishing everybody healthy, prosperous new year. If any questions, please let me know either by email, by WhatsApp, or on this chat. And thank you everybody for joining. Any questions, please let me know. जर काय प्रश्न असेल याच्याबद्दल, काय नाही समजलं असेल तर मला प्लीज विचारा. इश्यू जरा हेवी होती पण כתיבה חתימה טובה בעזרת השם. סייעתא דשמיא, ברכה והצלחה רבה.